नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 प्रवेशपत्र आपल्याला वेबसाईटवरती उपलब्ध झालेले आहे. सदरील परीक्षा ही 30 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली. परीक्षेची वेळ ही सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 आहे. म्हणजे एकूण परीक्षेसाठी जे तर 2 तासाचा अवधी आपल्याला मिळणार आहे. आपण प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर प्रवेशपत्रावरती आपला जिल्हा, परीक्षेचे केंद्र, परीक्षा केंद्र कोड, आपला रोल नंबर ही माहिती देण्यात आलेली आहे. आपले नाव, आपल्या वडिलांचे नाव, आपला जन्मदिनांक, शाळेचा पत्ता तसेच आपली शाळेची मागील 3 वर्षाची माहिती त्या प्रवेशपत्रावरती देण्यात आलेली आहे. आपला जातीचा प्रवर्ग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो आपण फॉर्ममध्ये जी माहिती भरली होती तीच माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे का हे आपण प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर पडताळून बघायचे आहे. प्रवेशपत्रावरती उमेदवाराची स्वाक्षरी गरजेची आहे. जर प्रवेशपत्रामध्ये जर तुम्हाला काही चुकी आढळून येत असेल तर आपण आपल्या जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांच्या ईमेलवरती आपल्याला ईमेल करायचा आहे. ह्या प्रवेशपत्रावरती आपल्याला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि स्टॅम्प त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. आणि प्रवेशपत्राच्या आपल्याला जे तर 2 प्रती काढून ठेवायच्या आहेत. एक आपण परीक्षेत हॉलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ती जमा करून घेण्यात येणार आहे. हा ह्या वर्षी झालेला नवीन बदल आहे. त्यामुळे आपण आपलं प्रवेशपत्र 2 प्रतीमध्ये डाउनलोड करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याकरता काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी प्रवेशपत्रावरती दिलेल्या आहेत. आपण त्या एक एक करून या ठिकाणी समजून घेऊ. पहिली सूचना आहे, नो कॅन्डिडेट विल बी अलाउड टू द टेस्ट विदाउट द ॲडमिट कार्ड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे कुठल्याही परीक्षार्थीला हॉल तिकीटशिवाय किंवा प्रवेश कार्डशिवाय कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देण्यात येणार नाही. दुसरी सूचना आहे, चेक द पर्टिक्युलर्स इन द ॲडमिट कार्ड केअरफुली. एरर if any must be immediately reported to the principal of JNV concerned by email ID to jnv.com. म्हणजे आपल्या जर प्रवेशपत्रात काही अडचणी असतील तर आपण आपल्या जिल्ह्याचे जे JNV आहे, जवाहर नवोदय विद्यालय येथील प्राचार्य त्यांना त्यांच्या ईमेलवरती ईमेल करायचा आहे. नो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस गॅजेट्स एक्सेप्ट ऑर्डिनरी रिस्ट वॉच आर अलाउ इन द एक्झामिनेशन हॉल. कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा कोणतंही साधन उपकरण आपण त्या ठिकाणी परीक्षार्थी घेऊन जाऊ शकत नाही. फक्त आपण त्या ठिकाणी साधी घड्याळ घेऊन जाऊ शकता. डो नॉट कॅरी एनी आर्टिकल एक्सेप्ट ॲडमिट कार्ड अँड ब्लॅक ब्ल्यू बॉल पेन इन द एक्झामिनेशन हॉल. आपण जे तर कुठलंही साधन त्या ठिकाणी परीक्षेला जाताना परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकत नाही. फक्त आपल्याला परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते घेऊन जाता येईल व त्यासोबत निळा किंवा काळा बॉलपेन परीक्षेसाठी नेता येईल. आपण जे प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, जे OMR शीट आपल्याला भेटणार आहे ती निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने आपल्याला त्या ठिकाणी गोल करायचे आहेत. Candidate is required to report the examination center latest by 10:30 AM. जे तर परीक्षेसाठी जाण्यासाठी परीक्षार्थींनी आपल्या परीक्षा केंद्रावरती 10:30 पोहोचायचे आहे, उपस्थित राहायचे आहे. Candidate will not be permitted to appear for the test if report late. Total duration of the examination is 2 hours. However, in respect of candidates with special needs, the additional time of 40 minutes will be provided. प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षेसाठी जे तर 2 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. फक्त जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना एक्स्ट्राचे 40 मिनिट मिळणार आहेत. 50 minutes ॲडिशनल टाईम इज अलाउड फॉर रीडिंग द इंस्ट्रक्शन फ्रॉम 11:50 AM to 11:30 AM. Before answering, the candidate has to ensure that question booklet contains 80 questions
serially number from 1 to 80. In case of discrepancy, the candidate should immediately report the matter to the invigilator for replacement of the question paper. आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्यामध्ये एकूण 80 प्रश्न क्रमाने आहेत का हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे. जर त्यामध्ये काही चूक आढळली तर आपल्याला जे आपले प्रवेश केंद्रावरती जे इन्व्हिजिलेटर असणार आहे त्यांच्याकडं तक्रार करून ती प्रश्नपत्रिका बदलून घ्यायची आहे. यूज ब्ल्यू ब्लॅक बॉल पॉईंट पेन ओनली टू राईट ऑन OMR शीट. यूज ऑफ पेन्सिल इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. आपण OMR शीटवरती डार्क करताना किंवा काळे करताना फक्त निळा किंवा काळा जो पेन आहे तो वापरू शकता. त्या ठिकाणी पेन्सिलचा वापर आपल्याला करता येणार नाही. इच क्वेश्चन इज फॉलो बाय 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स. मार्क A, B, C and D. Candidate is required to select the correct answer and darken the corresponding circle of the chosen answer on the OMR sheet. No negative marking will be done. आपल्याला जे तर OMR शीटवरती 4 ऑप्शन A, B, C आणि D देण्यात येणार आहे. त्यापैकी आपल्याला योग्य पर्यायाला गोल करायचे आहे. कुठल्याही प्रकारचे नकारात्मक गुणांकन आपल्याला या परीक्षेसाठी असणार नाही. The question paper of same medium of examination as mentioned in the admit card will be provided. No change of medium of question paper is permitted. आपण जे तर परीक्षा फॉर्म भरताना परीक्षेसाठी जे माध्यम निवडलेलं आहे त्याच माध्यमातली प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. कॅन्डिडेट मस्ट अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स ऑफ इच सेक्शन. वन हॅज टू क्वालिफाय इन इच सेक्शन सेपरेटली. परीक्षार्थींना सर्व प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला सेपरेटली क्वालिफाय व्हावं लागणार आहे. म्हणजे बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न आणि उतार्याचे 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न आहेत. या 3 सेक्शनमध्ये आपल्याला सेपरेटली क्वालिफाय स्कोर घ्यावा लागणार आहे. कॅन्डिडेट मस्ट फिल रोल नंबर ऑन OMR शीट ॲज वेल ॲज ऑन क्वेश्चन पेपर. परीक्षार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक, रोल नंबर हा OMR शीटवर आणि प्रश्नपत्रिकेवरती व्यवस्थित भरायचा आहे. नो चेंज इन द आन्सर वन्स मार्क इज अलो. ओव्हर रायटिंग, कटिंग अँड इरेजिंग ऑन द आन्सर शीट इज नॉट अलो. कुठल्याही प्रकारचं एकदा आपण गोल केल्यानंतर OMR शीटवरती त्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. प्रश्नपत्रिका फाडणे, त्यावरती लिहिणे किंवा खोडाखोड करणे हे प्रश्नपत्रिकेवरती OMR शीटवरती आपल्याला त्यापासून प्रतिबंध करण्यात आले आहे. म्हणजे आपल्याला त्याची परवानगी नाही. आपण प्रश्नपत्रिकेवरती लिहू शकत नाही किंवा प्रश्नपत्रिका फाडू शकत नाही किंवा खाडाखोड करू शकत नाही. यूज ऑफ व्हाईटनर, करेक्शन फ्लुइड, इरेजर ऑन OMR शीट इज नॉट अलाउड. OMR शीटवरती व्हाईटनर किंवा करेक्शन फ्लुइड किंवा खोडरबरचा वापर करणे प्रतिबंधित आहे. आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकत नाही. डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क ऑन द OMR शीट. OMR शीटवरती कुठलाही स्ट्रे मार्क आपण करू शकत नाही. कॅन्डिडेट शॉल नॉट लिव्ह द हॉल बिफोर 1:30 PM अँड विदाउट हँडिंग ओव्हर OMR आन्सर शीट टू द इन्व्हिजिलेटर. परीक्षार्थींनी 1:30 कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र सोडता येणार नाही आणि जाते वेळेस आपली जी OMR शीट आहे ती आपल्या इन्व्हिजिलेटरना सबमिट करायची आहे. एनी कॅन्डिडेट फाउंड आयदर गिव्हिंग ऑर रिसिव्हिंग असिस्टंट ऑर युजिंग अनफेअर मीन्स ड्युरिंग द एक्झाम विल बी डिस्क्वालिफाय. जर आपण परीक्षा दरम्यान कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गांचा अवलंब करताना आढळल्यास आपल्याला परीक्षेमध्ये डिस्क्वालिफाय करण्यात येईल, अपात्र ठरविण्यात येईल. एनी अटेम्प्ट फॉर इम्पर्जोनेशन विल ऑल्सो डिस्क्वालिफाय द कॅन्डिडेट. कुठल्याही प्रकारच्या इम्पर्जोनेशन हा आपल्याला अपात्र ठरू शकतो. द कॅन्डिडेट इज प्रोविजनली अलो टू ॲपर इन द क्लास 6 JAST 2022 सब्जेक्ट टू द सबमिशन ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ क्रायटेरिया लाईक स्टडी इन रिकॉग्नाइज स्कूल
date of birth, rural area certificate if applied under rural quota. As per the notification issued by NUS if selected for admission to class 6 during the session 2022-23. आपली जी माहिती आपण फॉर्म भरताना दिलेली आहे त्याचे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला आपण सिलेक्शन झाल्यानंतर सबमिट करायचे आहेत. Selection of candidate for admission in JNU concern in as per prescribed NUS criteria. स्पेशल आपली जी निवड आहे ती JNUच्या क्रायटेरियानुसार करण्यात येईल. स्पेशल इंस्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. द कॅन्डिडेट्स मे कॅरी हँड सॅनिटायझर इन ट्रान्सपरंट बॉटल. परीक्षार्थी 50 ml ट्रान्सपरंट बॉटलमध्ये सॅनिटायझर घेऊन जाऊ शकता. विल कवर देअर नोज अँड माउथ विथ मास्क इन द सेंटर. आपल्याला आपलं नाक आणि तोंड मास्कने झाकून ठेवायचं आहे परीक्षा दरम्यान. विल फॉलो सोशल डिस्टन्स नॉर्म्स स्ट्रिक्टली. परीक्षा केंद्रावरती आपल्याला सामाजिक सुरक्षा नियमांचा अवलंब करायचा आहे. विल नॉट एक्सचेंज ऑर लोन आर्टिकल्स स्टेशनरी आयटम्स लाईक पेन, पेन्सिल, रुलर, इरेजर एक्सेट्रा इनसाइड द एक्झामिनेशन रूम. आपण कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची अदलाबदल करायची नाही आहे. मे कॅरी देअर ओन ड्रिंकिंग वॉटर बॉटल. आपण परीक्षेला जाताना आपले पिण्याचे पाणी सोबत न्यायचे आहे. शुड ट्राय टू अवॉइड कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन. कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्कात यायचे नाही. विल थ्रो यूज टिश्यू फेस मास्क इफ एनी इंटू क्लोथ्स बीन्स इमिडिएटली आफ्टर यूज. आपले टिश्यू पेपर फेस मास्क हे जे तर आपल्याला इमिडिएटली आपल्या वापरानंतर जे तर कचरापेटीत टाकायचे आहेत. विल मेंटेन गुड हायजीन इन टॉयलेट्स ड्युरिंग अँड आफ्टर यूज. वॉशरूमचा यूज केल्यानंतर त्या ठिकाणी जे तर आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे. शुड नॉट टच आईज, नोज ऑर माउथ विथ अनवॉश्ड हँड. हात न धुता डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला कोणत्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही. विल नॉट शेक हँड्स ऑर हग ॲट एनी कॉस्ट व्हाईल ग्रीटिंग. अभिवादन करताना कोणाशी हस्तलंदन किंवा गळाभेट घ्यायची नाही. विल नॉट स्पीट इन पब्लिक प्लेसेस. सार्वजनिक ठिकाणी कृपया थुंकू नका. शुड बी कॉन्फिडंट दॅट दे आर नॉट इन्फेक्टेड ऑर हॅविंग एनी सिम्पटम ऑफ कोविड-19. आपल्याला कुठल्याही प्रकारचे कोविड-19चे लक्षणं तर नाहीत ना याची खात्री करून घ्यायची. विल सीक ॲडवाईस ऑन कोविड-19 फ्रॉम दिअर पॅरेंट्स बिफोर लिव्हिंग फॉर एक्झामिनेशन सेंटर. विल सॅनिटाईज हँड्स विथ सॅनिटायझर बिफोर एंटरिंग द सेंटर. हँड सॅनिटायझर विल बी अवेलेबल ॲट व्हेरियस लोकेशन इन द सेंटर. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपण आपले हात सॅनिटाईज करून घ्यायचे आहेत. शुड रीच सेंटर ॲज पर द रिपोर्टिंग एंट्री टाईम मेन्शन इन द ॲडमिट कार्ड टू अवॉइड एनी क्राउडिंग ॲट द सेंटर ॲट द टाईम ऑफ एंट्री टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग. परीक्षा केंद्रामध्ये इथं रिपोर्टिंगचा जो दिलेला आहे 10:30 AM त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचे आहे. स्पेशल इंस्ट्रक्शन फॉर पॅरेंट्स गार्डियन्स. द पॅरेंट should be confident that their ward is not infected or having symptoms of COVID-19. In case their ward is not feeling well, parents should consult the doctor and act. त्यांना हे लक्षात घ्यायचं आहे की त्यांच्या पाल्यांना कोविड-19ची कुठलीही लक्षणं नाही ना तसं जर आढळत असल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. Should you ensure that their ward reaches the center at the reporting time. Should ensure that their ward reaches the center at the reporting time mentioned in the admit card only to avoid crowding at the center. परीक्षा केंद्रात वेळेवरती पोहोचणे गरजेचे आहे. Are requested to strictly follow the below mentioned guidelines and ensure that their ward also follow the same. Wear mask, sanitizer his hands, maintain social distancing while dropping and picking up their wards at the center. For any assistant classification principal of JNU may be contacted. आपल्याला जे तर परीक्षा केंद्रावरती कोविड-19चे सर्व नियम या ठिकाणी पाळायचे आहेत. आपल्याला माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.